इथे इथं येऊन मला आहे ना वेगळं असं काय शिकायचं भेटलं म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःवरती. पूर्ण डिजिटल मार्केटिंग सगळं नॉलेज तर आम्ही घेतले, वेबसाईट क्रिएशन सगळं शिकलो आहे. त्यात स्कोप पण जास्त आहे कारण की आजकाल जेवढे पण गोष्टी आहेत सगळ्या ऑनलाईनच आपण हे करतो, प्रोडक्ट विकू शकतो, घेऊ शकतो. नमस्कार, माझं नाव अमर विठ्ठल शेलार आहे आणि मी BCom ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. ग्रॅज्युएशन कंप्लीट करून 2 वर्ष माझे झाले होते आणि मी भरतीसाठी ट्राय करत होतो. तर माझं काही भरती निघाली नाही काही मेडिकल इश्यूमुळे. तर मी साईड बाय साईड माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं की तू डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करून बघ एकदा, कारण त्यांनी केला होता आणि त्यात स्कोप पण जास्त आहे कारण की आजकाल जेवढे पण गोष्टी आहेत सगळ्या ऑनलाईनच आपण हे करतो, प्रोडक्ट विकू शकतो, घेऊ शकतो. मग मी विचार केला की आपण इथे करावं पुढे. तर इथून पुढे जेवढे पण गोष्टी येणार म्हणजे कुठला बिझनेस असो, ऑनलाईन आपण सगळे बिझनेसची मार्केटिंग करतो. त्यामुळे स्टार्टिंगचे 1-2 वर्ष तरी मी फ्रीलान्सिंग किंवा कुठे वर्क करणार, नंतर मग बिझनेस स्टार्टअप. पूर्ण डिजिटल मार्केटिंग सगळं नॉलेज तर आम्ही घेतले, वेबसाईट क्रिएशन सगळं शिकलो आहे. आता इथून पुढे जे पण म्हणजे करायचं मला तर स्वतःचे बिझनेस ओपनिंग किंवा इथं येऊन मला आहे ना वेगळं असं काय शिकायचं भेटलं म्हणजे कॉन्फिडन्स स्वतःवरती. स्वतः कॉन्फिडन्स जास्त आला आहे की मी आता कुठली गोष्ट जरी आली माझ्यासमोर, अडचण आली तर ती मी सॉल्व करू शकतो. कोर्सचा पूर्ण एक्सपिरियन्स मस्त होता. ही पूर्ण जर्नी माझ्यासाठी एकदम वेगळीच होती. जी आपण कॉलेजमध्ये पण एन्जॉय नाही करू शकत ती आम्ही इथे एन्जॉय केली. फक्त 2 तास क्लास असायचा, पण ते 2 तासामध्ये पूर्ण आठवड्याभराचा आमचा पूर्ण स्ट्रेस निघून जायचा. आमचं एकच नंबर म्हणजे सपोर्टिव्ह, पूर्ण फ्रेंडली. काही म्हणजे कुठल्याचं प्रेशर नाही आमच्यावरती की हे करायचं, करून घ्यायचे सगळं, पण टेन्शन कुठलंच नव्हतं, एकदम फ्रीली. इथून पुढे सगळं फ्युचर तर AI वरतीच आहे, ऑनलाईनच आहे. कारण आता सहसा कोण असे ट्रेडिशनल मार्केटिंग कोण करत नाही. जे करायचे ते ऑनलाईन FB वरती, Instaवरती किंवा YouTubeला करतात. मग त्यामुळे मी इथून पुढे माझ्या मित्रांना, माझ्या भावांना सगळ्यांना सजेस्ट करू शकतो की तुम्ही डिजिटल मार्केटिंग करा. मी एक चूक तर नक्कीच केली की मी हा जो कोर्स आहे जो लेट जॉईन केला. तर जेवढ्या लवकर आपण जॉईन करू, 10 पास झाल्यानंतरही करू शकतो, कारण की ह्यासाठी कुठली एज लिमिट नसते. कधी आपण 10 पास झालं तर कराल तर उत्तमच आहे ते, कारण नंतर तुम्हाला फ्युचरमध्ये चांगले अपॉर्च्युनिटी अजून भेटतील, हे माझं म्हणणं आहे.